विद्यार्थ्यांनो, पोएम सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला ह्या कवितेची मराठीमध्ये समरी सांगतो, त्यामुळे कविता समजून घेण्यास तुम्हाला मदत होईल. ही स्टोरी आहे खोल समुद्रात असलेल्या एका खडकावर बसवलेल्या एका घंटेबद्दल, वॉर्निंग बेल बद्दल. मंदिरात असते ना तशीच एक घंटा त्या खडकावर बसवलेली होती. त्या खडकाचे नाव आहे द इंचकेप रॉक. आता तुम्हाला वाटेल की खोल समुद्रात एका खडकावर ही घंटा कशासाठी बसवली असेल, तर त्याचं कारण असं आहे की हा जो खडक होता तो खोल समुद्रात होता व नाविकांना पाण्यामध्ये तो भरपूर वेळा दिसत नसे. दिवसा काय व्हायचे, हाय टाइड्स किंवा उंच लाटांखाली तो झाकून जात असे व रात्रीच्या वेळेस अंधारामुळे तो नाविकांना दिसत नसे. तर व्हायचे काय, तर अंधारामुळे तो खडक दिसला नसल्यामुळे जहाज त्या खडकावर आदळून भरपूर अपघात तेथे व्हायचे. अपघात टाळण्यासाठी ही खरं तर घंटा बसवलेली होती. तर पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो तुमच्या मनात निर्माण झाला असेल, ही घंटा वाजायची कशी? तर समुद्रात जेव्हा अतिशय जोरात वारा असेल तेव्हा वाऱ्यामुळे ती घंटा वाजायची व जेव्हा हाय टाइड्स म्हणजे उंच लाटा असायच्या त्या सुद्धा त्या घंटेवर आदळून ही घंटा जोरजोरात वाजायची आणि त्या आवाजामुळे नाविकांना कळायचे की इथे इंचकेपचा खडक आहे व नाविक त्या येणाऱ्या घंटेच्या आवाजापासून आपले जहाज दूर नेत व होणारा संभाव्य अपघात ते नाविक टाळायचे व अशा रीतीने त्यांचे प्राण वाचायचे. आता तुमच्या मनात पुढचा प्रश्न आला असेल की ही घंटा कोणी बसवली? तर ही घंटा एका ख्रिस्ती मठाधिपतीने बसवली होती. त्याचे नाव आहे ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक. ॲबॉट म्हणजे मठाधिपती. ॲबरब्रॉथॉक हे एका स्कॉटलंडमधील प्रार्थना स्थळाचे त्या काळचे नाव आहे. तर आता काय व्हायचे, तर जीव वाचल्याबद्दल नाविक त्या ॲबॉट किंवा त्या ख्रिस्ती धर्मगुरूचे आभार मानायचे. तर त्या ॲबॉटमुळे भरपूर नाविकांचे आतापर्यंत प्राण वाचले होते. तर आपण असं म्हणू शकतो की ॲबॉट हा ह्या स्टोरी मधला हिरो आहे. चला तर आता आपण बघूया तर ह्या स्टोरीतला विलन कोण आहे. तर विलन आहे सर राल्फ द रोवर. रोवर म्हणजे समुद्री चाचा किंवा भटक्या, तुम्ही त्याला पायरेट्सही म्हणू शकता. तर वसंत ऋतूमध्ये जेव्हा समुद्र शांत असतो व अतिशय जल्लोषपूर्ण वातावरण असते, अशा वेळेस राल्फची एंट्री होते या स्टोरीमध्ये आणि राल्फ हा अतिशय खूप खुशीत असतो व तो मजेत शिर घालून व शिटी वाजवत असतो व गाणेही गुणगुणत असतो. तुम्ही म्हणू शकता की त्याच्या आनंदाचा अतिरेक झाला होता, त्याला असुरी आनंद झाला होता व त्या वेळेस समुद्र शांत असल्यामुळे त्याला इंचकेप खडकावर बसवलेली ती वॉर्निंग बेल किंवा घंटा दिसते व त्या आसुरी आनंदामध्ये ती घंटा कापून टाकण्याचा दुष्ट विचार त्याच्या मनामध्ये येतो. त्याला वाटते की ही घंटा कापून टाकल्यावर कुणीही नाविक त्याचा जीव वाचल्याबद्दल ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉकचे आभार मानणार नाही, कारण त्यासाठी ते जिवंतच राहणार नाही. यातून राल्फ द रोवर हा अतिशय जिलस स्वभावाचा माणूस आहे हे आपल्याला कळतं. तर तो त्याच्या सहकाऱ्यांबरोबर बोट घेऊन त्या इंचकेप खडकाजवळ जातो व ती वॉर्निंग बेल किंवा त्या घंटेचा जो दोर आहे तो कापून टाकतो व त्यामुळे ती घंटा खळखळ करत समुद्रात बुडून जाते. त्यानंतर राल्फ द रोवर भरपूर दिवस समुद्रामध्ये भटकंती करतो. त्यामध्ये तो काय करतो, भरपूर जहाजे लुटतो व गैरमार्गाने भरपूर संपत्ती जमवतो आणि भरपूर संपत्ती जमवल्यानंतर तो स्कॉटलंडच्या किनाऱ्याकडे निघतो. पण निघताना काय होतं की वातावरण अचानक बदलते. दिवसभर अतिशय दाट धुके असते व त्यामुळे त्यांना सूर्यही दिसत नसतो. दिवसभर वादळही असते, त्यामुळे आपण कुठे जात आहोत हे त्यांना कळत नाही. रात्र झाल्यावर
राल्फ व त्याच्या सहकाऱ्यांना लाटा किनाऱ्यावर आदळत आहे असा आवाज येऊ लागतो, पण त्यांना काहीच कळत नाही की हा कुठला समुद्र किनारा आहे ते. त्यातील एका जणाला वाटते की इंचकेपची वॉर्निंग बेल किंवा ती जर घंटा वाजली असती तर त्यांना ते कुठल्या किनाऱ्यावर आहे हे कळाले असते. आणि तितक्यात बोट एका मोठ्या खडकावर आदळते आणि त्यांना कळून चुकते की हा इंचकेपचाच खडक आहे, ज्यावरची घंटा राल्फ द रोवरने कापून टाकली आहे. आता राल्फ द रोवर या समुद्री चाच्याला त्याच्या त्या कृत्याचा अतिशय पस्तावा होतो. तो अतिशय निराश होतो व केलेल्या कृत्याबद्दल स्वतःला खूप कोसतो, पण आता तो काहीही करू शकत नव्हता. बोटी चारही बाजूंनी पाणी शिरू लागले आणि आता राल्फ रोवर या समुद्री चाच्याला त्याचा मृत्यू समोर दिसू लागला व त्याला आता पाताळ लोकातील सैतान मृत्यूसूचक घंटा वाजवत आहे असे भासू लागले व त्याचा अशा तऱ्हेने अंत होतो. अशा रीतीने विद्यार्थ्यांनो ही गोष्ट येथेच संपते. विद्यार्थ्यांनो, आता आपण स्टोरी पूर्णपणे मराठीत समजून घेतली आहे. तर आता मी तुम्हाला इंग्लिशमध्ये ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम समजून सांगतो. परीक्षेला हा प्रश्न 4 किंवा 5 मार्कासाठी हमखास येतो. तर सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो अबाउट द पोएट. रॉबर्ट साउदी वॉज बॉर्न इन ब्रिसल, इंग्लंड. He was Poet Laureate of England from 1813 to 1843, we can say, until the death of the poet. The Inchcape Rock is very popular poem amongst the school children. His other famous poems are The Scholars, The Battle of Blenheim, and Bishop Hatto. Next, the theme of the poem. It is a story of a warning bell which is installed on Inchcape Rock, who saves the life of the sailors in the ocean during the night time and during the thunderstorm in the sea. In this story, you get the answer of who installed the warning bell, who destroyed the warning bell, and finally how destroyer of the warning bell got the punishment of his own evil deed. Next, poetic style. The Inchcape Rock, the poem is in ballad form, written in 14th century. Ballad is a song that tells a story, and it can be a dramatic, funny, or romantic way. Basically, ballad consists of stanza that contain a quatrain, म्हणजे 4 चरणांचे कडवे असते. रिफ्रेन म्हणजे प्रत्येक कडव्याच्या शेवटी पुन्हा म्हणण्याच्या ओळी असतात. अँड रिपीटेड कोरस, किंवा हे एक सांघिक गीत असेल ज्यामध्ये 3 ते 4 जण सांघिक रित्या हे गीत म्हणतात. इट इज अ फोकोरिक फॉर्म ऑफ एक्सप्रेशन. आणि तुम्ही बॅलाड म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयांचा पोवाडा याच्याशीही तुम्ही कंपेअर करू शकतात. दिस स्टोरी इज टोल्ड इन अ व्हेरी सिम्पल लँग्वेज अँड राईम स्कीम्स AABB. There are total 17 stanza with quatrain. Many figures of speech is used to convey the right message. Summary of the poem. The story is about the installation or destruction of the warning bell on Inchcape Rocks. The warning bell on Inchcape Rock is installed by Abbot of Aberbrothok. We can say he is a hero in the story. The purpose of the Inchcape bell is to warn the mariners about the presence of a big rock inside the sea which hide during the high tide and night time. So mariners can steer the boat it in another way and protect the boat from the damage. This saves the life of the mariners or sailors, and they thanked or blessed the Abbot of Aberbrothok for installing the Inchcape bell. But this good work not liked or digested by the pirate. His name is the Ralph. The people called him Ralph the Rover.
We can say this is the villain in the story, and the Ralph is a narrow-minded, arrogant, and jealous person. One fine day in spring season, the Ralph the rower was in a very good mood, blowing the whistle and buzzing the song. We can say he was in a overjoyed state. The sea was also very calm and still, and Inchcape warning bell seen visible. Ralph the rower seen that Inchcape bell hanging on the Inchcape rock, and suddenly evil thought came in his mind. He feels jealous about the good work of Abbot of Aberbrothok, who installed the bell. He decided to cut or destroy the Inchcape bell so that mariners or sailors will not bless the Abbot of Aberbrothok for saving their lives. He cut the bell from the Inchcape rock, and what happened next? Then Ralph and his team wanders in the oceans for many days, and he robbed and looted many ships and accumulated the wealth in an unethical way. Then after looting the ships, he steered his ship toward the Scotland shore. But during his journey, his ship found in a thick haze म्हणजे धुके. He even could not see the sun, and thunderstorm disturbed the way of the ship. During the night time, Ralph and his colleagues heard the breakers roar. It means hitting of the tides on the seashore. All are agreed that they were near some seashore, but they are not sure about the location. One of them wished to hurt the Inchcape bell, and suddenly the ship felt the shivering shock. Everybody identifies that their ship has collided to the Inchcape rock, and nobody can save them. And Ralph the rower cursed himself about his wrongdoing of cutting the warning bell. Now the ships got wrecked into the pieces. His end was sure, and Ralph the rower seen the devil ringing the nail for him to welcome him inside the hell. Message from the poem or opinion. This story is about the moral and character of a person. Abbot of Aberbrothok is a good character, and Ralph the rower is a bad character in this story. It also tells how good character is rewarding and bad character is disastrous. This story also tells that always believe in a good karma, and God always give the punishment to the wrongdoers. The poet has given this message in a very effective way. Let's begin The Inchcape Rock by Robert Southey. Stanza 1. No stir in the air. हवेमध्ये कुठलीही हालचाल नव्हती. नो स्टर इन द सी. समुद्राचे पाणीही ढवळत नव्हते. द शिप वॉज स्टील ॲज शी कुड बी. जहाजही स्टील म्हणजे निश्चल होते, जसे की ते असायला हवे होते. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन. सेल्स म्हणजे शिड. तिच्या जहाजांना असलेल्या शिडांना आकाशातून गती मिळत नव्हती, म्हणजे तिथे हवेची कमतरता होते. हर किल वॉज स्टेडी इन द ओशन. किल म्हणजे लंगर, आणि त्या होडीचं किंवा जहाजाचं लंगरही समुद्रामध्ये स्थिर होतं. स्टांजा 2. विदाउट आयदर साइन और साऊंड ऑफ देअर शॉक. आणि कुठल्याही हादऱ्याचा संकेत किंवा आवाज नव्हता. द वेव्ह फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. आणि इंचकेप खडकावरून लाटा वाहत होत्या. सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल. त्या लाटा थोड्याशाच उंच जायच्या, थोड्याशाच खाली पडायच्या, कारण हवा कमी होते. दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. आणि त्या इंचकेप खडकावर लावलेली जी घंटा होती ती त्या लाटांमुळे हल्लीच नाही. स्टॅन्झा 3. The abbot of Aberbrothok had placed that bell on the Inchcape rock. Aberbrothokच्या ख्रिस्ती मठाधिपती म्हणजे अबॉट ने ती बेल इंचकेप या खडकावर लावलेली होती. On a buoy in the storm it floated and swung. आणि जहाजाच्या मार्गदर्शनार्थ ठेवलेली ती जी खून होती, बॉय म्हणजे जहाजांच्या मार्गदर्शनार्थ ठेवलेली ती खून, फ्लोटेड अँड स्वंग वादळामध्ये तरंगायची आणि झुलायची, आणि त्यामुळे त्या घंटेचा आवाज व्हायचा.
अँड ओव्हर द वेव्स इट्स वॉर्निंग रंग, आणि त्या लाटांमुळे ती धोक्याची घंटा वाजायची. स्टॅन्झा 4. वेन द रॉक वॉज हिट बाय द सर्च स्वेल. रॉक म्हणजे खडक आणि सर्च स्वेल म्हणजे सडन अँड ग्रेट राईज इन द सी लेवल. अचानक आलेल्या उंच लाटा. जेव्हा खडक अचानक आलेल्या अतिउंच लाटेने लपला जात असे, द मरीनर्स हर्ड द वॉर्निंग बेल. आणि मरीनर्स म्हणजे नाविक, ती धोक्याची घंटा ऐकत असे. अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक. आणि मग त्यांना त्या पेरिलस म्हणजे धोकादायक खडकाची माहिती होत असे. अँड ब्लेस द अबॉट ऑफ अबॅरब्रोथॉक. आणि ब्लेस म्हणजे आभार मानणे, आणि ते अबॅरब्रोथॉकच्या मठाधिपतीचे आभार मानत, कारण त्यांचा त्यामुळे जीव वाचायचा. त्यांचं जे जहाज होतं ते त्या खडकावर आदळत नसायचं. स्टॅन्झा 5. द सन इन द हेवन वॉज शायनिंग गे. आकाशातील सूर्य अतिशय तेजस्वीपणे चमकत होता. ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. आणि त्या दिवशी सर्व काही जॉयफुल म्हणजे आनंददायी होते. द सी बर्ड स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड राऊंड. आणि स्क्रीम्ड म्हणजे किंचाळणे, आणि व्हील्ड राऊंड म्हणजे टू टर्न राऊंड क्विकली. समुद्रावरचे जे पक्षी होते ते चक्रा मारत आणि किंचाळत होते. अँड देर वॉज अ जॉयन्स इन देअर साऊंड. आणि त्यांच्या पक्ष्यांच्या आवाजात एक प्रकारचा आनंद होता. स्टॅन्झा 6. द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन. आणि इंचकेप बेलची जी खून होती, जी घंटा होती, जी जहाजांच्या मार्गदर्शनार्थ ठेवलेली होती, ती दिसू लागली, कारण समुद्र शांत होता. अ डार्कर स्पेक ऑन द ओशियन ग्रीन. जसा समुद्राच्या हिरव्या रंगावरील एक तो गडद ठिपका. सर राल्फ द रोवर वॉक्ड हिज डेक. आणि सर राल्फ द रोवर म्हणजे भटक्या किंवा समुद्री चाचा, तो त्याच्या जहाजाच्या पृष्ठभागावरून चालला. अँड फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. आणि त्याची नजर त्या गडद ठिपक्यावर खेळली, म्हणजेच इंचकेप खडकावरील असलेल्या त्या घंटेवर त्याची नजर खेळली. स्टॅन्झा 7. ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ द स्प्रिंग. आणि राल्फ द रोवर हा जो समुद्री चाचा होता, त्याला त्या वसंत ऋतूच्या जल्लोषाची ताकद जाणवली. इट मेड हिम व्हिसल. आणि त्यामुळे तो शीर घालून सुरेल आवाज काढू लागला. इट मेड हिम सिंग. आणि त्यामुळे तो गाणे गाऊ लागला. हिज हर्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस. मर्थफुल म्हणजे प्रसन्न, एक्सेस म्हणजे खूप जास्त, आणि त्याच्या हृदयात त्यामुळे आनंदाचा अतिरेक झाला. आणि अतिरेक म्हणजे अति तेथे माती. बट द रोवर्स मर्थ वॉज विकिडनेस. पण समुद्री चाचाचा तो आनंद, मर्थ म्हणजे आनंद, विकेडनेस तो दुष्टपणा होता, त्याला घमंड झालेला होता. स्टॅन्झा 8. हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट. आणि जसं म्हटलं तसं राल्फ द रोवरची नजर त्या इंचकेपच्या तरंगत्या घंटेवर होती. कोथ ही म्हणजे सेड, जुनं इंग्लिश आहे. तो म्हणाला, माय मॅन पुट आउट द बोट. माझ्या माणसांनो, माझ्या गड्यांनो, होडी बाहेर काढा. अँड रो मी टू द इंचकेप रॉक. आणि मला त्या इंचकेप खडकाकडे घेऊन चला. रो म्हणजे घेऊन जाणे. अँड आय विल प्लेग द अबॉट ऑफ अबॅरब्रोथॉक. प्लेग म्हणजे ट्रबल किंवा त्रास. आणि राल्फ द रोवर म्हणतो, समुद्री चाचा, मला त्या अबॅरब्रोथॉकच्या मठाधिपतीला त्रास द्यायचा आहे. स्टॅन्झा 9. द बोट इज लोवर्ड. द बोटमॅन रो. आणि त्याच्या माणसांनी त्या बोटीला खाली घेतले, समुद्रामध्ये घेतले. अँड बोटमॅन रो. आणि खलाशाने नौका विहार सुरू केले. अँड टू द इंचकेप रॉक दे गो. आणि ते त्या इंचकेपच्या खडकाजवळ जातात. सर्फ राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. आणि सर्फ राल्फ हा जो समुद्री चाचा आहे, तो बोटीतून बाहेर वाकतो. अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. आणि त्या इंचकेपवर ठेवणारी ती तरंगणारी जी घंटा होती, जी नावाड्यांना त्या खडकापासून सावध करायची, ती घंटा राल्फ द रोवर कापून टाकतो. स्टॅन्झा 10. डाऊन सँक द बेल विथ गर्गलिंग साऊंड.
आणि बुडबुडण्याच्या आवाजाने, गर्गलिंग म्हणजे बुडबुडण्याच्या आवाजाने घंटा त्या समुद्रात बुडून गेली. द बबल्स रोज अँड बस्ट अराउंड. आणि ती जी घंटा बुडाली त्यामुळे बुडबुडे उठले आणि सभोवताली ते एकमेकांना आदळून फुटले. कोच सर राल्फ, द नेक्स्ट हू कम्स टू द. सर राल्फ म्हणाले, कोच म्हणजे सेड, द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक वोंट ब्लेस द अबॉट ऑफ अबॅरब्रॉथॉक. आणि यापुढे जो या खडकावर येईल तो अबॅरब्रॉथॉकच्या मठाधिपतीचे आभार आता मानू शकणार नाही, कारण त्याने ती घंटा जी वॉर्निंग बेल होती ती कापून टाकली होती. स्टांजा 11. सर राल्फ द रोवर सेल्ड अवे. आणि ती वॉर्निंग बेल कापून सर राल्फ हा समुद्री चाचा तिथून निघाला. स्काउट द सीज फॉर मेनी अ डे. स्काउट म्हणजे जहाजे लुटण्यासाठी मोकळेपणाने प्रवास करणे, आणि तो जहाजे लुटण्यासाठी त्याने अनेक दिवस समुद्रावर घालवले. अँड नाऊ ग्रोन रिच विथ प्लंडर्ड स्टोअर. प्लंडर्ड स्टोअर म्हणजे लुटलेली संपत्ती. आणि आता तो लुटलेल्या त्याने विविध जहाजे लुटून तो आता श्रीमंत झाला होता. ही स्टिअर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलँड शोअर. आणि सर राल्फ द रोवर हा समुद्री चाचा आता स्कॉटलंडच्या किनाऱ्याकडे आपला मार्ग त्याने वळविला. स्टॅन्झा 12. सो थिक हेज ओ स्प्रेड्स द स्काय. ओव्हर स्प्रेड्स म्हणजे हे जुनं इंग्लिश आहे, ओव्हर स्प्रेड्स. आणि धुक्याची अतिशय जाड चादर आकाशात पसरली होती जेव्हा तो स्कॉटलंडच्या समुद्र किनाऱ्याकडे निघाला होता. दे कॅनॉट सी द सन ऑन हाय. आणि त्याला उंचावर असलेला सूर्यही दिसत नव्हता. द वाइंड हॅड ब्लोन अ गेल ऑल डे. हॅथ म्हणजे आर्केट थर्ड पर्सन सिंग्युलर प्रेझेंट ऑफ हॅव, म्हणजे आपण असं वाचू, द वाइंड हॅव ब्लोन अ गेल ऑल डे. आणि वाऱ्याच्या ज्या झुळकांचे दिवसभरात वादळात रूपांतर झालेले होते. ॲट इव्हिनिंग इट हॅव डाईड अवे. आणि संध्याकाळ होता होता ते वादळ शमलेले होते. स्टॅन्झा 13. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. डेक म्हणजे जहाजाचा सरफेस. जहाजाच्या डेकवर समुद्री चाचा एका जागेवर उभा राहतो. सो डार्क इट इज दे सी नो लँड. आणि इतका डार्क म्हणजे अंधार होता की त्यांना जमीनही दिसत नव्हती. कोच सर राल्फ म्हणतात, इट विल बी लाइटर सून. लवकरच अंधार कमी होईल. फॉर देर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. कारण येथे आता उगवत्या चंद्राची पहाट होणार आहे, असं सर राल्फ द रोवर असे म्हणतात. स्टॅन्झा 14. कॅन्स हिअर सेड वन, द ब्रेकर्स रोवर. तुला ऐकू येतंय का, एक जण म्हणाला. कॅन्स हिअर म्हणजे प्रेझेंट ऑफ कॅन. द ब्रेकर्स रोअर. ब्रेकर्स म्हणजे लाटा किनाऱ्यावर आदळण्याचा आवाज. आणि एक जण त्यापैकी म्हणतो की लाटा किनाऱ्यावर आदळण्याची गर्जना ऐकू येत आहे. फॉर मी थिंक्स वी शुड बी नियर द शोअर. मी थिंक म्हणजे आय थिंक. आणि मला असे वाटते की आपण कुठल्या तरी किनाऱ्याजवळ असले पाहिजे. नाऊ वेअर वी आर आय कॅनॉट टेल. आणि आता आपण कुठं आहे हे मी आता सांगू शकत नाही, पण समुद्र किनारा इथून जवळच आहे. बट आय विश वी कुड हिअर द इंचकेप बेल. आणि आता त्या तिथल्या त्या माणसाला, त्या नाविकाला आता आठवण येते की आपण जर इंचकेपची बेल ऐकू आली असती तर बरं झालं असतं. स्टॅन्झा 15. दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग. आणि त्यांना कुठलाही आवाज ऐकू येत नव्हता आणि लाटा किनाऱ्यावर आपटण्याचा आवाज तीव्र होऊ लागला. स्वेल म्हणजे विस्तारणे, तीव्र होणे. दो द वाइंड हॅथ म्हणजे हॅव फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग. वारा जरी कमी झाला असली तरी ते जहाज पुढे वाहत जात होते. टिल द वेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग शॉक. आणि कुठपर्यंत वाहत जात होते, जोपर्यंत जहाज, व्हेसल म्हणजे जहाज, शिवरिंग शॉक म्हणजे थरथरणारा धक्का, आणि एका थरथरणाऱ्या धक्क्याने ते जहाज आदळले. ओ ख्राइस्ट, इट इज द इंचकॅप रॉक.
अरे ख्रिस्ता, अरे देवा, हा तर इंचकॅपचा खडक आहे ज्याला आपलं जहाज आदळलेलं आहे. त्या खडकावरची जी वॉर्निंग बेल त्याने कापून टाकली, त्याच खडकावर येऊन ते आपटले आहे, त्यांचं जहाज आपटलं आहे. स्टॅन्झा 16. सर रॅल्फ द रोवर टोवर हिज हेअर. टोवर हिज हेअर म्हणजे टू बी एक्स्ट्रीमली अँक्शियस, वरीड, फ्रस्ट्रेटेड. आणि सर राल्फ समुद्री चाचा अत्यंत निराश झाला. ही cursed himself in his despair. डिस्पेअर म्हणजे निराशा. त्याने निराश होऊन स्वतःला खूप कोसले. कशासाठी? तर त्याने ती वॉर्निंग बेल कापून टाकली होती ज्यावर हे जहाज आदळलेलं होतं. द वेव्ज रश इन ऑन एव्हरी साइड. आणि लाटा सर्व बाजूंनी बोटीच्या आत शिरू लागल्या. द शिप इज सिंकिंग बिनिथ द टाइड. आणि आता जहाज लाटेखाली बुडू लागले. स्टांझा 17. बट इवन इज हिज डाईंग फिअर. डाईंग म्हणजे मरण्याच्या वेळची भीती. आणि त्या मरणासन्न भीतीमध्येही वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोवर हिअर. रोवरला एका भयंकर आवाज ऐकू येत होता. रोवर म्हणजे भटक्या. अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल. आणि तो एका इंचकेप बेल सारखाच घंटानाद होता. द डेविल बिलॉंग वॉज रिंगिंग हिज नेल. आणि खालचा म्हणजे पाताळ लोकातला एक सैतान, नेल म्हणजे मृत्यूसूचक घंटानाद करत होता आणि तो त्याचा मृत्यू समोर बघू शकत होता. विद्यार्थ्यांनो, अशा रीतीने ही 17 स्टांजा असलेली अतिशय सोपी कविता आपण इथे संपवत आहोत. विद्यार्थ्यांनो, तर आता आपण बघूया फिगर्स ऑफ स्पीच. कविता मोठी असल्यामुळे भरपूर फिगर्स ऑफ स्पीच या कवितेमध्ये आहे, पण मी काही महत्त्वाचे फिगर्स ऑफ स्पीच येथे देत आहे व बाकीच्या फिगर्स ऑफ स्पीच साठी मी एक दुसरा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की अपलोड करेन. सर राल्फ द रोवर टोवर हिज हेअर. The figure of speech is alliteration. Here, repetition of consonant sound are Ralph and rover. Next example. No stir in the air, no stir in the sea. Repetition is a figure of speech. Here, the word no stir is repeated twice. Next example. On a boy in the storm, it floated and swung. It is a personification figure of speech. Here, warning bell is inanimate म्हणजे निर्जीव, is compared to floating and swung, which is a human quality or human ability. Next example. Down sank the bell with a gurgling sound. Onomatopoeia. The word gurgling also denotes a sound. Next example. The devil below was ringing his nail. It is a metaphor figure of speech. Nail meaning funeral bell, which is indirectly compared with the Inchcape bell, which is life-saving bell for the mariners or sailors. Next example. The ship was as still as she could be. Here, figure of speech is a simile. The ship is as still as the sea. Here, ship stillness is compared with the sea. On the deck, the rower takes his stand. Figure of speech is inversion. The words are not in a proper order. The correct order is the rower takes his stand on the deck. And last example is, Oh Christ. Here, figure of speech is apostrophe. Explanation is, it is addressed to the non-existent person in the story, that is God. विद्यार्थ्यांनो, अशा रीतीने आपण द इंचकेप रॉक ही कविता कंप्लीट केली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करून द्या आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.